चला मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओत सांगणार आहोत की आपण जर गावरान पोल्ट्री फार्म किंवा कोणतेही पोल्ट्री फार्म करत असेल तर आपल्या कोंबड्यावर रोग येणार नाही यासाठी आपण पहिले अगोदरपासूनच काळजी घ्यायला लागते. काळजी करावी लागते. काही मित्रांनो 4 ते 5 पॉईंट आहे ते मी येथे सांगणार. ते मित्रांनो नोट करून ठेवा. तुमच्या कोंबड्यावर सहसा रोग येणार नाही मी याची गॅरंटी घेतो. कारण का बघा मी पण अगोदरपासून करत होतो. काही माझ्या ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करायला नाही पाहिजे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ बनतो. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवून द्या असं चॅनलसाठी. बघा पहिला पॉईंट आहे मित्रांनो त्याचे पिण्याच्या पाण्याचे भांडे. पिण्याचे भांडे मित्रांनो स्वच्छ धुवा. पिण्याचे पाणी हे मित्रांनो स्वच्छ धुवा. जेणेकरून काय होते मित्रांनो हे सर्वात जास्त जे कोंबडीवर रोग येत असेल ते पिण्याच्या पाण्यामुळे. तर मित्रांनो पिण्याच्या पाण्यामुळे तर मित्रांनो पिण्याच्या पाण्याचे भांडे हे स्वच्छ पाहिजे आपल्याला. जेणेकरून कसं होणार आहे आपल्या कोंबड्यावर रोग येणार नाही. ठीक आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात पहिले तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. स्वच्छ धुवायचे. निर्मा वगैरे 1-2 दिवसांनी धुत राहायचे ना मित्रांनो. त्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला जास्तीत जास्त रोग हे पिण्याच्या पाण्यामुळेच येतात. तर मित्रांनो पिण्याच्या पाण्यामुळे येतात त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं काळजी घ्या. सेकंड नंबर म्हणजे स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी मित्रांनो बघा जर तुमच्या एरियामध्ये स्वच्छ पाणी मिळत नसेल तर काय करायचं मित्रांनो थोडंसं नॉर्मल पाणी राहते त्याच्यामध्ये एक सॅनिटायझर भेटते ह्या कोंबड्याचं ते तुम्ही नक्की वापरू शकता. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनणार आहोत. तर त्याच्यावर मी सॅनिटायझर आता बघा आमच्याकडे कसं आहे बोर वगैरे पाणी राहतं त्याच्यामुळे ते स्वच्छच राहतं त्याच्यामुळे मी सहसा टाकत नाही. पण असं टाकायचं कसं मित्रांनो तुम्हाला अगोदर पण सांगितलं सर्वात जास्त रोग हे पिण्याच्या पाण्यामुळे. बाकी काही प्रॉब्लेम होत नाही आपल्या कोंबड्याला कारण हे गावरान असल्यामुळे दुसरा कोणताच प्रॉब्लेम आपल्या फार्ममध्ये आपल्याला फेस करायला लागेल. सर्वात जास्त पिण्याच्या पाण्यामुळे. चारा मित्रांनो चारा जो आहे तो मित्रांनो सीझन वाईज चारायचे म्हणजे कसं आहे चारा जर राहिला चांगला मित्रांनो ते आपल्या कोंबड्याला सहसा मारणार नाही. मी नेहमी तुम्हाला काय बरं सांगत राहतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या ना तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्या मारणार नाही. त्याच्यामुळे मी मित्रांनो नेहमी सांगत राहतो की चाऱ्यासाठी आता का राहतो काम त्याला. आता तुम्ही तांदूळ चालत असेल तर मित्रांनो कधी कधी शिजला भात चारायचा शिजला भात नाही का खिचडी क्विंटलच्या तांदूळची खिचडी पण चारली तरी चालते. त्याच्यात थोडंसं हळद वगैरे टाकून टेस्ट वाटली पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये जे चारा आणि खिचडी टाकायची. आणि चौथा पॉईंट म्हणजे मित्रांनो स्वच्छता. हा पण मित्रांनो स्वच्छता ठेवायची. स्वच्छता नेहमी याच्यासाठी ठेवायची कारण का बघा आता खाली जर तुम्ही कुकूस टाकलं असेल ते असं जे आपल्या गावरान कोंबडीच्या खोरण्याची जे सवय राहते तुम्हाला बघितलं असेल तर मित्रांनो त्याच्यामुळे जे डस्ट उडते त्याच्यामुळे मित्रांनो तो जर काय होते मित्रांनो डोळ्यावरचे रोग जास्त येते आपल्या कोंबड्यावर. डोळ्यावरचे रोग जास्त येते त्याच्यामुळे मित्रांनो नंतर खूप जास्त त्रास होते तुम्हाला. तर मग काय करायचं आपण ते थोडंसं साफ करत राहायचं 15-20 दिवसात साफ करत राहायचं कारण का मित्रांनो ते लवकर खराब होते. जर आपल्या कोंबड्या बाहेर फिरत असल्या आता हा एक मुद्दा राहिला बाहेर फिरण्या कोंबड्या ह्या बाहेर फिरवा. मित्रांनो कोंबड्या ज्या आहे ना सर्वात आपल्या कोंबड्या जास्त बाहेर फिरत राहिल्या तर आपल्या कोंबड्यावर रोग येत नाही. मित्रांनो बाहेरच्या वातावरणामध्ये फिरत राहिल्या तर आपल्या कोंबड्या जास्त रोग येत नाही. म्हणून जास्तीत जास्त मित्रांनो त्याला बाहेरच्या वातावरणात फिरल्या. तर आता आपण हा फार्मवर व्हिडिओ शूट करत असल्यामुळे त्याचा कोंबड्याचा आवाज येतो. बघितलं नसेल तर बघून घ्या आपल्या चॅनलवर जाऊन आपण त्याचे नियोजन कसं करतो. तर मित्रांनो मी सुरुवात कितीपासून केली होती सर्वांवर एक मी व्हिडिओ बनवला आहे तो पण बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो आता त्याच्यासोबत आता 5 पॉईंट झाले आहे. त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या कोणत्या लक्षात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कशा वगैरे काढली. याच्यामुळे आपल्या कोंबड्यावर सहसा रोग येणार नाही मित्रांनो. आणखी मला डॅमेज दिसली तर मित्रांनो तिला पण कसं करायचं तिला लवकरात लवकर दूर करायचं. लवकरात लवकर दूर केलं राहिलं तर कसं होते आपल्या फार्मवर तिच्यावाला व्हायरल इन्फेक्शन ते डॅमेज होत नाही. तर त्याच्यामुळे मित्रांनो मी नेहमी सांगत राहतो तुम्हाला काही यायला थोडंसं दूर करत राहा जेणेकरून कसं होते नाही एखादी कोंबडी बिमार दिसली तिला लवकरात लवकर दूर करून तिच्या मेडिसिन ट्रीटमेंट सुरू करून आणि तेच ट्रीटमेंट आपल्याला कोंबड्याला सुरू करून जर तिला 5 दिवस द्यायला लागली तिला
ना आपल्या फार्मवर. पण मित्रांनो ते असं वाटतं बघा की आपण असं होईन तसं होईन. मी याच्यावर प्रत्येक माझ्या फार्मवर मी प्रत्येक एक रोग फेस केलाय. मित्रांनो त्याच्यावर प्रत्येक एक रोगावर मी व्हिडिओ बनला, कारण का जे चुकी माझ्याकडून झाली ते तुमच्याकडून होऊ नये यासाठी मित्रांनो मी नेहमी तत्पर राहिलो कुठे ना कुठे, नाही का. तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही पण ही चुकी बनवू द्या, आणि तुमच्या हाताने कोणती चुकी झाली मला नक्की कमेंट सांगा. मी पण त्याला कशामुळे झाली आणि काय झाली मला पण समजलं पाहिजे. कारण का मित्रांनो हा व्यवसाय असा आहे, सुरू असता कसं होते आपल्याला पुढच्या गोष्टी समजत राहते. कारण का मित्रांनो प्रॉफिट हे लवकर दिसत नाही असा व्यवसाय. एक टाइम तर असा पण येऊ शकते का तुम्हाला मित्रांनो हे सर्व बंद करून ड्युटी करायची इच्छा होईल किंवा जॉब करायची इच्छा होईल, बट तुम्हाला हारून नाही द्यायचं आहे, आपल्याला शेवटपर्यंत करायची. चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तेच नेहमी सारखं लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवू द्या.